कल्याण ग्रामीण क्षेत्र के अंतर्गत खोड़ी वडवली ग्राम पंचायत में हनुमान डोंगरे ने सरपंच पद का कार्यभार संभाल लिया है। ये पदभार ग्राम पंचायत सचिव दिलीप जागरे के माध्यम से उन्हें सौंपा गया। इस अवसर पर ग्रामवासियों ने ढोल ताशे और पटाखों के साथ जोरदार स्वागत किया। पूरे गांव में आनंददायक वातावरण निर्माण हुआ और हनुमान डोंगरे को ग्रामस्थों द्वारा शुभकामनाएं दी गई। इस कार्यक्रम में शिवसेना शिंदे गुट के प्रमुख पदाधिकारी राजेश कदम, सुजीत नलावडे, भरत भोई सहित कई अन्य कार्यकर्ता एवं पदाधिकारी उपस्थित थे। सभी ने नवनियुक्त सरपंच को बधाई दी और उनके कार्यकाल के लिए शुभेच्छाएं व्यक्त की। आज आमच्या ग्रामपंचायत सरपंच माननीय उज्ज्वला जयेश काळोखे मॅडम या त्यांच्या खासगी कामास्तव रजेवर गेलेत आणि त्यांनी रजेचा अर्ज माननीय गट विकास अधिकारी पंचायत कल्याण यांच्याकडे सादर केलेला होता आणि तसं पत्र माननीय गट विकास अधिकारी यांच्याकडून आम्हाला प्राप्त झाले। त्या अनुषंगाने आजच्या मासिक सभेमध्ये आपल्या ग्रामपंचायत उपसरपंच श्री हनुमान साहेब यांची सरपंच रजेवर गेल्यामुळे त्यांची प्रभारी सरपंच म्हणून आज इथे निवड झालेली आहे आणि त्यांनी आजपासून आपल्या ग्रामपंचायत प्रभारी सरपंच म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे। किती महिने काळ काम तर ते आता सध्या 1 महिन्याचं त्या रजेवर आहेत। याच्या पुढे त्यांचा पुढचा कालावधी समजेल आपल्याला। सध्या 1 महिना आपण त्यांचा रजेचा अर्ज सादर केलेला आहे। त्याच्यानंतर जसं त्यांचं खासगी कामासोबत जागा वाढवली तर पुढील विषय आहे। काय म्हणते का ज्यांची अशी मानसिकता आहे त्यांच्या मानसिकतेमुळे मी तुम्हाला एक माझ्या पत्रकार बंधूंना एकच उत्तर देऊ शकतो तर गावाचं भाग्य न करण्यासाठी गावाचं एक दुर्भाग्य करण्यासाठी त्या लोकांची ती मानसिकता आहे। पुन्हा एकदा प्रभारी झाला काय भावना आहे? माझी भावना अशीच आहे की मी बोलून दाखवत नाही, हमेशा मी करून दाखवतो। खोनी गावाचा विकास कसा करायचा आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून 2013ला माझी पत्नी झाल्याच्या नंतर पुन्हा मी 2017ला सरपंच मी झालो, पत्नी झाली, त्याच्यानंतर पण मी निवडून आलो। काही शासनाच्या नियमामुळे इथे महिला सरपंच आरक्षण पडल्यामुळे मी होऊ शकलो नाही। आज मी प्रभारी सरपंच पद काही महिन्यासाठी आहे। पण बोलतात ना का एक दिन के सीएम जसे अनिल कपूर जसे 1 दिवसाचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी काम कसं करण्याची पद्धत आहे की हनुमान डोंगरेकडे ती काम करण्याची पद्धत हे सर्व लोकांना माहित आहे आणि ते कामाच्या माध्यमातून तुम्हाला दिसणार आहेत। माझी अशी इच्छा आहे तर खरोखर खोनी गावाच्या प्रवेशद्वारापासून जर आपण प्रवेशद्वारात प्रवेश केल्याच्या नंतर विकास काय अजून राहिलेला आहे तो तुम्हाला कळणार आहे आणि चांगल्या प्रकारचा विकास करण्यासाठी मी या खुर्चीवर बसलेलो आहे। नाही ते खुर्चीमध्ये बसण्याची पात्रता ज्याचा विकास करायचा असेल त्यानेच बसायला पाहिजे। नाही तर खोनी गावामध्ये आमच्या सामान्य सुद्धा सरपंच बदली होतात पण ग्रामस्थांना माहित आहे विकास कोण करतो तो। कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट।